नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला सबस्क्राइब करा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे 19 निर्णय. राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कागदपत्रावर आता आईचं नाव बंधनकारक असणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. याशिवाय रेसकोर्स वरील 320 एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 19 निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 19 निर्णय कोणते? 1. BDD गाळेधारक व झोपडपट्टी धारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार. 2. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुल देणार. 3. MMRDAच्या प्रकल्पासाठी 24,000 कोटीची शासन हमी. 4. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडून 850 कोटी अर्थसहाय्य घेणार. 5. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारणार. 6. GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता. 7. राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद निर्माण करणार. 8. LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देणार. 9. विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना. 10. राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प. 11. अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड. 12. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व स्वीडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या 2 शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करणार. 13. मुंबईत 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार. 14. शासकीय कागदपत्रावर आता आईचे नाव बंधनकारक. 15. उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ. 16. 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता. 17. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना. 18. राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता. आणि 19. राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 53,86,00,000 खर्चास मान्यता असे महत्त्वाचे 19 निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.